तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल होणार या वक्तव्यावरती पियुष गोयल यांनी माफी मागितली आहे। पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही माझ्याकडे चुकीची माहिती आली असं गोयल यांनी म्हटलं। पटेलांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही असं तटकरेंनी देखील सांगितलं। तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचं वृत्त हे तथ्यहीन असल्याचं स्वतः पटेल यांनी देखील सांगितलं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होणार असल्याच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माफी मागितली आहे। एका ज्येष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिल्याचं म्हणत पियुष गोयल यांनी या संदर्भात माफी मागितली आहे। पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा दावा केला होता। पियुष गोयल यांनी केलेल्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तटकरेंनी पटेलांची अशी नियुक्तीच झाली नसल्याचं म्हटलंय। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. If only Ajit Dada had aligned with the rest of the Mahayuti partners, he would have been a part of the Pimpri Chinchwad and Pune victory that the BJP is celebrated. पियुष गोयल त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असं काही निर्णय झालेला नाही। त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही। दरम्यान राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचं प्रफुल्ल पटेल स्वतः म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसंच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल। एक राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करतो असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेलांनी हा दावा फेटाळल्यानंतर पियुष गोयल यांनीही यावर स्पष्टीकरण दिलंय। एका ज्येष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिली की प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले। माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधानं केली, परंतु नंतर मला कळलं की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे। दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो, असं ट्विट पियुष गोयल यांनी केलंय।